कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी काल सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राबवलेल्या ऑल आउट मोहिमेत गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार घाव घातला। शहरातील विविध भागात एकाच वेळी धाडसत्र राबवत पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना अक्षरशः हादरवून सोडली। या कारवाई दरम्यान अवैध शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या असून आर्म ॲक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तसेच शहरातील जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या अचानक छाप्यांमध्ये दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे। तसेच गुटखा विक्री व अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवरही पोलिसांनी कडक कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केलाय। तसेच अवैध दारू विक्री करणारी आणि गावठी हातभट्टी दारूचे ठिकाण पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहेत। गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिला आहे। सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ऑल आउट मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिला आहे। कोपरगाव पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाटगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, संजय पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे, बबन तमनर, किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुराडे, महेश तावरे, प्रवीण गुले, बाळू धोंगडे, चालक अप्पासाहेब थोरमिसे यांच्या पथकाने केली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी अधिक माहिती दिली आहे। ऑल आउट राबवण्यात आलेलं आहे। काय काय कारवाई कालच्या दिवसामध्ये तुम्ही केलेली आहे काय सांगा? माननीय श्री सोमनाथ गार्गे सर, माननीय श्री सोमनाथ वाकचौरे सर, माननीय SDPO अमोल भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत असतो आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हिस्ट्री शीटर, पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरचे आरोपी आणि तडीपार आरोपी यांची तपासणी करून आम्ही पाहणी करत असतो। त्या अनुषंगाने आम्ही गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवून PSI रोठे, PSI सोडणे आणि स्टाम्प असे 2 विभागात विभागणी करून आम्ही कोपरगाव शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले। त्या दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे हनुमाननगर भागात 2 इसम मिळून आले वेगवेगळ्या ठिकाणी। त्या अन्वये त्यांच्या 2 पंचासमक्ष झडती घेऊन तलवार हस्तगत करण्यात आली आणि एकाकडे अर्जुन राजू सोनवणे याच्या विरुद्ध आर्म ॲक्ट 425 अन्वये 78/26 कलमप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सदर गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली। आणि त्याच भागातील दुसरा आरोपी हा बेकायदेशीर तलवार घेऊन बाळगताना मिळून आला आणि त्याचे नाव आहे विशाल संजय जगधने, वय 20 वर्ष, हनुमाननगर भागात मिळून आला। त्या अन्वये 2 पंचासमक्ष आम्ही तलवार जप्त करून सदर आरोपी तास सदर गुन्ह्यामध्ये 82/26 आर्म ॲक्ट कायदा 425 गुन्ह्यामध्ये त्यास अटक करून माननीय न्यायालयात 2 आरोपींना हजर करण्यात आले। तसेच कोपरगाव शहर भागामध्ये जे अवैध दारू विक्री करणारे त्या 2-3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तसेच जुगार, बेकायदेशीर जुगार व मावा विक्री करणारे यांच्यावर सुद्धा 4-5 केसेस करण्यात आलेले आहेत। आणि सदर मोहिमेदरम्यान आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत नॉन बेलेबल वॉरंटमधले 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। जुगारमध्ये असे 2 आरोपी, दारूबंदीमध्ये 2 आरोपी आणि मावा विक्री करणारे हे 2 आरोपी, असे 10 आरोपींविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच हद्दीमध्ये असेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगून कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही जास्तीत जास्त कठोर कारवाई करू। पोलिसांच्या हद्दीत संवत्सर भागामध्ये
जे काही अवैधरित्या ज्या भट्ट्या आढळून आल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही भट्ट्या उद्ध्वस्त करून रसायन नाश करण्यात आलेले आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. तसेच या नंतर सुद्धा असेच कारवाया सतत चालूच राहतील